डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर पहिले आपण फंक्शनला वायने डिनोट करून घेऊ. तर वाय इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब मायनस 2x प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट टू द पॉवर 5. आता याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. तर हे कोणतं फंक्शन आहे? कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे. तर कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ 2 ऑर मोर फंक्शन, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्ती फंक्शन मिळून जे फंक्शन तयार होते त्याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. आता या ब्रॅकेटचा पॉवर 5 हे एक फंक्शन आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये हे दुसरं फंक्शन आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट करायचं आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल? dy बाय dx इज इक्वल टू. आता ब्रॅकेटचा पॉवर किती आहे? 5. तर आपण ब्रॅकेटला जर x म्हटलं तर x टू द पॉवर 5 होईल. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 5 तर dx ऑफ x टू द पॉवर n. याचा फॉर्म्युला काय आहे? पॉवर कुठे येतो? कोएफिशियंटमध्ये आणि व्हेरिएबलचा पॉवर 1नी कमी करायचा असतो n-1. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n काय आहे? n x टू द पॉवर n-1. तर आता याला आपण जर x म्हटलं तर याचा पॉवर किती आहे? 5. तर पॉवरला कुठे आणावं लागेल? कोएफिशियंटमध्ये. आणि हे जे फंक्शन आहे हे लिहावं लागेल म्हणजे एक्स क्यूब मायनस 2x प्लस 1 आणि पॉवर 1नी कमी करायचा असतो. तर 5 - 1 किती होऊन जाईल? 4. आणि dx ऑफ आतमधलं फंक्शन आता आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. तर आतमधलं फंक्शन कोणतं आहे? एक्स क्यूब मायनस 2x प्लस 1. आता इथे काय होईल? 5x क्यूब मायनस 2x प्लस 1 टू द पॉवर 5. आणि आता याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर एक्स क्यूब आहे तर काय होईल? कोएफिशियंट समोर येईल आणि व्हेरिएबलच्या पॉवरमधनं 1 कमी करायचा म्हणजे काय होईल? कोएफिशियंट 3x आणि पॉवरमधनं 1 कमी केला तर 2 म्हणजे 3x² याचा डेरिव्हेटिव्ह मायनस. आता 2 लिहून घेतलं कोएफिशियंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 आहे म्हणजे इथे 2च लिहावं लागेल. आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आहे ते नाही लिहिलं तरी चालेल. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काय आला आपला ॲन्सर? 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x प्लस 1 टू द पॉवर 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 3x² मायनस 2. प्रॉब्लेम 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला फंक्शन दिलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण या फंक्शनला वायने डिनोट करून घेऊ म्हणजे काय होईल? y इज इक्वल टू अंडर रूटमध्ये x² प्लस 4x मायनस 7. आता हे फंक्शन कोणतं आहे? कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे. एक फंक्शन कोणतं आहे? रूट असलेलं आणि दुसरं कोणतं आहे? x² प्लस 4x मायनस 7. तर फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिट फंक्शन. आणि आपल्याला या कॉम्पोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल? dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ रूटमध्ये x² प्लस 4x मायनस 7. तर काय करावं लागेल? इथे 2 फंक्शन आहे तर पहिले रूट असलेलं फंक्शन डिफरन्शिएट करावं लागेल. तर रूट याला आपण जर x समजलं तर ddx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x काय आहे? 1/2 रूट x. तर सगळ्यात पहिले याला रूट x समजून याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल
1/2√x. पण x म्हणजे कोणतं फंक्शन घ्यायचं? x² + 4x - 7. आणि आता आतमधल्या फंक्शनला परत डिफरन्शिएट करायचं. ddx ऑफ आतमधलं फंक्शन कोणतं आहे? x² + 4x - 7. म्हणजे काय होईल? 1/2 अंडररूटमध्ये x² + 4x - 7 इंटू, आता याचं डेरिव्हेटिव्ह, x² डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x प्लस 4 लिहावं लागेल आणि xचं डेरिव्हेटिव्ह 1, तर 4 × 1 4 आणि -7 काय आहे? कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह असते 0, ते नाही लिहिलं तरी चालेल. आणि मग हे काय झालं? याचं ॲन्सर dy/dx म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. प्रॉब्लेम 3, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, याला पहिले आपण y ने डिनोट करून घेऊ. y = cos (x² + a²). आता हे कोणतं फंक्शन आहे? कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असते, त्याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. इथे किती फंक्शन आहेत? 2 आहे. एक म्हणजे कॉस असलेलं आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे x² + a². तर आता आपल्याला याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx = ddx ऑफ cos (x² + a²). तर आपल्याला काय करावं लागेल? पहिले कॉसचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? -साइन. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय आहे? -साइन x म्हणजे -साइन आणि x म्हणजे काय? तर आतमधलं फंक्शन. काय लिहावं लागेल? x² + a² आणि मग आतमधलं फंक्शन डिफरन्शिएट करावं लागेल. तर ddx ऑफ आतमधलं फंक्शन कोणतं आहे? x² + a². आता काय होईल इथे? -साइन x² + a² आणि आता पहिले x²चं डेरिव्हेटिव्ह. x² डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x. काय आहे? 2x आणि a काय आहे? कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असते? 0, ते नाही लिहिलं तरी चालेल. मग याचं ॲन्सर रिअरेंज करून घेऊ. म्हणजे काय होईल? 2xला समोर लिहून घेऊ. -2x साइन (x² + a²). हे झालं याचं ॲन्सर. प्रॉब्लेम 4, आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर पहिले या फंक्शनला आपण y ने डिनोट करू. y = स्क्वेअर रूटमध्ये tan √x. आता हे जे फंक्शन आहे हे आहे कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे पहिले रूटचं फंक्शन आहे, टॅनचं फंक्शन आहे, रूटचं फंक्शन आहे. तर फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिट फंक्शन. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx = ddx ऑफ अंडररूटमध्ये tan √x. तर पहिले काय करावं लागेल? रूट दिसत आहे, रूटचं फंक्शन दिसत आहे, त्याला डिफरन्शिएट करावं लागेल. तर ddx ऑफ √x. √xचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2√x. म्हणजे काय होईल? tan रूटमध्ये tan √xला पहिले जर आपण x म्हटलं तर त्याचं काय होईल? 1/2√x म्हणजे 1/2√x. तर xच्या जागेवर काय घ्यायचं? आतलं फंक्शन म्हणजे tan √x. tan
रूट एक्स आणि आतलं फंक्शन मग परत डिफरन्शिएट करायचं डी डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. आता याच्यानंतर 1/2 रूट टॅन रूट एक्स आणि आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक्स स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय होईल सेक्स स्क्वेअर एक्स, पण एक्सच्या जागेवर काय आहे रूट एक्स. आणि मग हे आतमधलं फंक्शन आहे ते परत डिफरन्शिएट करायचं डी डी एक्स ऑफ रूट एक्स. मग काय होईल 1/2 रूट टॅन रूट एक्स इंटू सेक्स स्क्वेअर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2 रूट एक्स. आणि आता आपल्याला याला का करावं लागेल रिअरेंज करावं लागेल. तर न्यूमरेटरमध्ये काय आहे सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 इंटू 2 4 रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स. तर हे झालं ॲन्सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy/dx. प्रॉब्लेम 5 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आपल्याला फंक्शन दिलं आहे याला आपण वायने डिनोट करून घेऊ. y = टॅन कॉस ऑफ साइन एक्स. तर आता हे काय आहे कॉम्पोजिट फंक्शन आहे. टॅन कॉट आणि साइन हे 3 फंक्शन्स आहे. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो कॉम्पोजिट फंक्शन. आणि याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे म्हणजे dy/dx = ddx ऑफ टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. आता सगळ्यात पहिले आपल्याला टॅनचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. तर टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक्स स्क्वेअर एक्स. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. एक्स म्हणजे आतमधलं फॅक्टर लिहायचं काय आहे कॉस ऑफ साइन एक्स फंक्शन आतमधलं फंक्शन आणि मग डी डी एक्स ऑफ आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस ऑफ साइन एक्स. आता सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता काय करावं लागेल कॉसचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन एक्स म्हणजे मायनस साइन मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये घेतलं मायनस साइन एक्स. तर एक्सच्या जागेवर काय आहे साइन एक्स म्हणजे साइन ऑफ साइन एक्स आणि डी डी एक्स ऑफ आतमधलं फंक्शन. तर आतमधलं फंक्शन काय आहे साइन एक्स आहे. तर इथे लिहावं लागेल साइन एक्स आणि आता याला परत डिफरन्शिएट करावं लागेल म्हणजे सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय होईल कॉस एक्स. आणि आता याला आपण रिअरेंज करून घेऊ म्हणजे मायनस साइन घेऊन येऊ मायनस पहिले कॉस एक्स लिहून घेऊ कॉस एक्स त्याच्यानंतर साइन ऑफ साइन एक्स साइन ऑफ साइन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. हे झालं ॲन्सर. प्रॉब्लेम 6
आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. तर पहिले आपण या फंक्शनला वायने डिनोट करून घेऊ. वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये e⁻³ 3x+2 + 5. आता याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. आणि हे कोणतं फंक्शन आहे? कॉम्पोजिट. म्हणजे पहिले एक रूटचं फंक्शन आहे, मग एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे e⁻³ 3x+2 + 5 आणि मग 3x+2. म्हणजे याच्यामध्ये एक म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये 3 फंक्शन्स आहे. तर आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. म्हणजे dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ रूटमध्ये e⁻³ 3x+2 आणि +5. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर ddx ऑफ रूट एक्स काय होते? 1/2√x. तर आता इथे पहिले रूटला डिफरन्शिएट करावं लागेल. तर रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे? 1/2√x. म्हणजे 1/2√x. एक्ससाठी आतमधलं फंक्शन घ्यायचं. म्हणजे e⁻³ 3x+2 आणि +5 आणि ddx ऑफ आतमधलं फंक्शन कोणतं आहे? e⁻³ 3x+2 आणि +5. मग आता काय लिहावं लागेल? 1/2 स्क्वेअर रूटमध्ये e⁻³ 3x+2 +5 आणि आता या फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. तर e⁻x डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x काय होते? e⁻x. म्हणजे काय होईल याचं डेरिव्हेटिव्ह? e⁻x. x म्हणजे आतमधलं फंक्शन कोणतं लिहावं लागेल? 3x+2 आणि 5 काय आहे? कॉन्स्टंट नंबर. तर कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह किती येते? 0 येते. हे नाही लिहिलं तरी चालेल. आणि मग आतमधलं फंक्शन परत डिफरन्शिएट करायचं. तर ddx ऑफ आतलं फंक्शन कोणतं आहे? 3x+2 आणि आता याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. म्हणजे काय होईल? इथे लिहिताना मी न्यूमरेटरची टर्म वर लिहून घेतो. e⁻³ 3x+2 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? 2 स्क्वेअर रूटमध्ये e⁻³ 3x+2 आणि +5 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. तर 3 लिहून घ्यावं लागेल आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? 1. तर 3 × 1 म्हणजे 3 आणि 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येते? 0 येते. हे नाही लिहिलं तरी चालेल. आणि मग आता आपल्याला याला रिअरेंज करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 3ला मी समोर लिहून घेतो. म्हणजे 3 e⁻³ 3x+2 अपॉन 2 स्क्वेअर रूटमध्ये e⁻³ 3x+2 आणि +5. हे झालं याचं ॲन्सर. प्रॉब्लेम 8. आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. तर या फंक्शनला पहिले आपण वायने डिनोट करून घेऊ. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर. तर आता याच्यामध्ये याला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे. म्हणजे पहिले स्क्वेअरचं फंक्शन आहे, नंतर लॉग, त्याच्या आतमध्ये लॉग आणि त्याच्या आतमध्ये लॉग एक्स. म्हणजे इथे 4 फंक्शन आहे आणि याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. म्हणजे काय होईल? dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ
लॉग ऑफ लॉग एक्स होल स्क्वेअर. आता पहिले आपल्याला एवढ्या फंक्शनला एक्स म्हणावं लागेल आणि एक्सचा स्क्वेअर. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा स्क्वेअर काय आहे? 2x. तर मग आपल्याला इथे लिहावं लागेल 2x. एक्स म्हणजे आतलं जे फंक्शन आहे ते. तर आतलं फंक्शन काय आहे? लॉग ऑफ लॉग एक्स. त्याच्यानंतर आतलं फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. ddx ऑफ लॉग एक्स. आता इथे लिहिल्या जाईल 2 लॉग एक्स इंटू. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह होईल 1/x. एक्स म्हणजे आतलं फंक्शन लिहावं लागेल. तर आतलं फंक्शन काय? लॉग ऑफ लॉग एक्स. आणि आपलं फंक्शन परत डिफरन्शिएट करावं लागेल. ddx ऑफ लॉग एक्स लॉग एक्स. ठीक आहे. आणि आता न्यूमरेटरमध्ये काय आहे? 2 लॉग एक्स. आणि हे डिनॉमिनेटरमध्ये आहे तर खाली घेऊन घेऊ. म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स इंटू. आता याचं डेरिव्हेटिव्ह लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. तर एक्ससाठी आतलं फंक्शन घ्यायचं. आतलं फंक्शन काय आहे? लॉग एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ आतलं फंक्शन म्हणजे काय होईल? लॉग एक्स. आणि आता याला परत सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल? 2 लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू. हे लॉग एक्स डिनॉमिनेटरमध्ये आहे, इथे लिहून घेऊ. लॉग एक्स इंटू. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. आणि हे झालं ॲन्सर.